नमस्ते. हे पदार्थ रोज खा. डायबिटीज पूर्णपणे बरा होतो. शुगरसाठी अमृतापेक्षा कमी नाही. नमस्कार मित्रांनो, मला खरंच खूप मोठा धक्का बसतो जेव्हा मोठमोठे तज्ज्ञ किंवा अनेक लोक असं म्हणतात की डायबिटीज एकदा झाला की तो कधीच मुळापासून संपत नाही. तो फक्त गोळ्या खाऊन नियंत्रणात ठेवता येतो. हा विचार चुकीचा आहे. कारण एक गोष्ट नीट समजून घ्या. मधुमेह हा कोणताही भयंकर आजार नसून तो केवळ आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि चुकीच्या आहारामुळे उद्भवलेला एक शारीरिक बिघाड आहे. जर आपण आपल्या आहारात योग्य बदल केले तर हा विकार पूर्णपणे जसाच्या तसा बरा होऊ शकतो. कदाचित तुम्हाला या क्षणी माझ्या बोलण्यावर लगेच विश्वास बसणार नाही, पण हा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे. यात तुमचं 1 रुपयाचंही नुकसान होणार नाही, उलट फायदाच होईल. आज आपण अशाच 10 अत्यंत स्वस्त आणि घरगुती गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या साखरेला रक्तामध्ये विरघळण्यापूर्वीच थांबवतील. हे उपाय सुरू करण्याआधी तुमची रक्तातील शुगर मोजून ठेवा आणि उद्यापासून आपल्या स्वयंपाकघरात हे छोटे छोटे बदल सुरू करा. अवघ्या 3 महिन्यात तुमचे रिपोर्ट स्वतः बोलतील. व्हिडिओच्या शेवटी मी एक रोज सहज करता येईल असा सोपा डाएट प्लॅन देखील देणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही रोजच्या जेवणातला साखरेचा धोका 90% पर्यंत कमी करू शकता. जो जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या पहिल्या गोष्टीबद्दल. नंबर 1. कढीपत्ता. केवळ फोडणीसाठी नाही तर साखरेसाठी ढाल. पहिला पदार्थ आहे कढीपत्ता, जो आपल्या प्रत्येकाच्या घरात रोज वापरला जातो. आपण सहसा भाजी किंवा वरणातला कढीपत्ता बाजूला काढून फेकून देतो, पण ही खूप मोठी चूक आहे. कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि असे काही विशेष घटक असतात जे स्वादुपिंडाच्या पेशींना निरोगी ठेवतात, ज्यामुळे इन्शुलिनची निर्मिती योग्य प्रमाणात होते. वापरण्याची पद्धत. जर तुम्हाला शुगर मुळापासून संपवायची असेल तर रोज सकाळी उठल्यावर ताजी स्वच्छ धुतलेली 4 ते 5 कढीपत्त्याची पाने चावून चावून खा आणि वरून कोमट पाणी प्या. जर असं खाणं शक्य नसेल तर दुपारच्या ताकामध्ये किंवा चटणीमध्ये कढीपत्त्याचा वापर जास्त करा. यामुळे तुमची शुगर तर आटोक्यात राहीलच, पण सोबत तुमची पचनशक्ती सुधारेल आणि केस गळतीही थांबेल. नंबर 2. प्राचीन भरड धान्य मिलेट्स. हा एक असा शक्तिशाली अन्नपदार्थ आहे जो एकटाच तुमचा मधुमेह 90 दिवसात पूर्णपणे बरा करू शकतो. जुन्या काळातील आपली पारंपरिक धान्य जसे की ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई आणि भगर यांचा यात समावेश होतो. या धान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत कमी असून भरपूर प्रमाणात फायबर असते. वापरण्याची पद्धत. ही धान्य शिजवण्यापूर्वी किमान 6 तास पाण्यात भिजवून ठेवावीत, जेणेकरून ती केवळ 20 मिनिटात व्यवस्थित शिजतात. गव्हाच्या, चपाती आणि पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ही धान्य कमी प्रमाणात खाऊनही पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यातील धान्याची रोज करून खाता येईल अशी मऊ भाकरी बनवण्याची युक्ती. उकड काढणे. नाचणी किंवा ज्वारीची भाकरी काही वेळाने कडक होते. ती बराच वेळ मऊ राहण्यासाठी पीठ मळताना उकळत्या गरम पाण्याचा वापर करा. पाणी उकळल्यावर त्यात पीठ टाकून 5 मिनिटे झाकून ठेवा आणि नंतर मळा. भाकरी अधिक वेळ मऊ राहील. 2 ते 3 महिने गव्हाऐवजी अशी भाकरी खाल्ल्यास रक्तातील साखर व वजन कमी होते आणि हाडे बळकट होतात. ओट्सचा उत्तम पर्याय. शुगर नियंत्रित करण्यासाठी ओट्समधील फायबर खूप फायदेशीर आहे. नाश्त्यासाठी तुम्ही बाजारात मिळणारे स्टील कट ओट्स भरपूर भाज्या घालून गव्हाच्या दलियाप्रमाणे बनवू शकता. थोडक्यात नियम. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात नाचणी, ज्वारीची भाकरी किंवा डाळीसोबत भरड धान्य खाण्यास सुरुवात करा. अवघ्या 1 महिन्यात तुम्हाला याचे आश्चर्यकारक परिणाम दिसून येतील. नंबर 3. जांभूळ आणि जांभळाच्या बियांची पावडर. निसर्गाचे इन्शुलिन. तिसरा पदार्थ आहे जांभूळ. जांभूळ हे फळ तर आरोग्यासाठी चांगलं आहेच, पण आयुर्वेदात आणि आधुनिक विज्ञानात जांभळापेक्षा त्याच्या बियांना साखरेवर रामबाण उपाय मानलं गेला आहे. जांभळाच्या बियांमध्ये जॅम्बोलिन नावाचा एक विशेष घटक असतो, जो शरीरात खाल्लेल्या अन्नाचं साखरेत रूपांतर होण्याचा वेग मंदावतो. यामुळे रक्तामध्ये अचानक शुगर ब्लास्ट होत नाही. वापरण्याची पद्धत. जेव्हा जांभळाचा हंगाम असतो तेव्हा जांभळे भरपूर खा, पण त्यांच्या बिया फेकू नका. या बिया स्वच्छ धुवून उन्हात सुकवून त्याची बारीक पावडर बनवून ठेवा. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा ही पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्यास रक्तातील वाढलेली साखर खूप लवकर नॉर्मल येऊ लागते.
मंडळी, पुढे जाण्याआधी सध्या तुमची शुगर लेवल किती आहे आणि ती नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय करताय किंवा गोळ्या खाताय हे कमेंट करून नक्की सांगा. नंबर 4, कारले बीटट गाड. चौथा अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक पदार्थ म्हणजे कारले. कारल्यामध्ये अशी काही नैसर्गिक संयुगे असतात जी शरीरात इन्शुलिनचे उत्पादन वाढवतात. आयुर्वेदात कारल्याला वाढलेल्या साखरेवर रामबाण उपाय मानलं आहे. खरं तर कारल्यामुळे आपल्या स्वादुपिंडाची कार्यक्षमता सुधारते, जो मधुमेहामध्ये सर्वात महत्त्वाचा अवयव असतो. कारल्याचा रस स्वादुपिंडाच्या गंभीर आजारांवर एक प्रभावी औषध म्हणून काम करतो. हो, मला माहीत आहे, कारले खाणं किंवा त्याचा रस पिणं सोपं नाही, पण त्याचे फायदे खूप मोठे आहे. कारल्याचा रस चवीला चांगला बनवण्यासाठी या 2 सोप्या पद्धती वापरून बघा. पहिली पद्धत, साधा रस. एका कारल्याचे बारीक तुकडे, अर्धा इंच आले आणि पेलाभर पाणी घालून ज्यूस बनवा. तयार ज्यूस गाळणीने गाळून त्यात अर्धा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा सेंदव मीठ किंवा काळे मीठ टाका. कारल्याच्या रसात हे बाकीचे पदार्थ घातल्यामुळे त्याचा फायदा तर वाढतोच, पण त्याची चवही वाढते. दुसरी पद्धत, दुधी भोपळ्याचे मिश्रण. कारल्यासोबत दुधी भोपळा एकत्र केल्यास त्याचा कडूपणा कमी होतो. यासाठी एक कारलं, थोडा दुधी भोपळा, अर्धा ग्लास पाणी, थोडं आलं, भाजलेलं जिरं, काळं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आणि पुदिन्याचे पाने घालून मिक्सरमध्ये फिरवून ज्यूस बनवा. 2 महिने हा रस पिऊन बघा. रक्तातील साखर कशी कमी होते ते तुम्हाला स्वतःला दिसेल. खास टीप नंबर 1, कारल्याचा रस पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे नाश्त्याच्या अर्धा तास आधी किंवा दुपारच्या जेवणानंतर 1.5-2 तासांनीही तो तुम्ही पिऊ शकता. नंबर 2, रस बनवताना कारल्याच्या बिया काढू नका. बियांमध्ये खूप पोषक गुणधर्म असतात, त्यामुळे त्यांना हे मिक्सरमधून एकत्र वाटून घ्या. तसंही तुम्ही रस गाळूनच पिणार आहात. नंबर 3, दुधी भोपळ्याचा रस बनवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कच्चा दुधी भोपळा आधी थोडा खाऊन बघा, तो कडू नसावा. नंबर 4, आपल्या घरांमध्ये कारल्याची भाजी तर बनवली जातेच. ती बनवताना मोहरीच्या तेलात बडीशेपचा तडका देऊन आणि शेवटी लिंबाचा रस घालून बनवली तर कारल्याचा कडूपणा कमी होतो आणि बडीशेप व लिंबामुळे भाजी आणखीन फायदेशीर बनते. नंबर 5, दालचिनी. इन्शुलिन वाढवणारा औषधी मसाला. 5वी गोष्ट आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यातच लपलेली आहे, ती म्हणजे दालचिनी. दालचिनी केवळ भाजीची चव वाढवत नाही, तर ती साखरेच्या रुग्णासाठी एखाद्या इन्शुलिनच्या गोळीसारखं काम करते. दालचिनी रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यात खूप मदत करते आणि पेशींना साखरेचं ऊर्जेत रूपांतर करण्याची ताकद देते. वापरण्याची पद्धत. दालचिनीचा वापर करणं अतिशय सोपं आहे. रोज सकाळी चहामध्ये साखर न टाकता चिमूटभर दालचिनी पावडर टाकून उकळून प्या किंवा रात्री एक छोटा दालचिनीचा तुकडा पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी हलकं कोमट करून प्या. यामुळे शरीरातील साखरेची पातळी अगदी संथ गतीने वाढते आणि नियंत्रणात राहते. नंबर 6, भेंडी. 6वा पदार्थ आहे भेंडी. भेंडी बाजारात 12ही महिने अगदी सहज मिळते. भेंडीची भाजी फक्त चविष्टच नाही, तर रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. भेंडीमध्ये काही नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्तातील साखर कमी करण्यात खूप प्रभावी आहेत. भेंडीच्या आत असलेल्या पांढऱ्या बिया मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहेत. भेंडीमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळा मोहरीच्या तेलात भेंडीची भाजी बनवून नक्की खा. नंबर 7, काशीफळ, तांबडा भोपळा, पंपकिन. पुढचा मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप मदत करणारा पदार्थ म्हणजे भोपळा. याला तुम्ही काशीफळ किंवा काशी भोपळा असेही म्हणू शकता. 4 मुख्य कारणांमुळे भोपळ्याची भाजी रक्तातील साखर खूप लवकर कमी करते. पहिले कारण, इन्शुलिन रेजिस्टन्सवर उपाय. भोपळ्यामध्ये अशी काही नैसर्गिक संयुगे असतात जी वाढलेली साखर आपोआप कमी करतात. भोपळ्यामध्ये एक विशिष्ट घटक असतो जो मधुमेहाचं मूळ कारण असलेल्या इन्शुलिन रेजिस्टन्सला ठीक करतो, ज्यामुळे रक्तातील साखर नॉर्मल होते. दुसरे कारण, मेथीदाण्यांची जादू. भोपळ्याची भाजी करताना आपण प्रामुख्याने मेथीदाण्यांची फोडणी देतो. मेथीदाणे तर स्वतःच मधुमेहाच्या औषधापेक्षा कमी नाहीत. जर कोणी रोज रात्री 1 चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवून सकाळी नाश्त्याआधी ते पाणी प्यायलं तर काही दिवसातच शुगर कमी होऊ लागते. भोपळ्याची भाजी मेथीदाण्याशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे जर तुम्ही मेथीदाणे भिजवून खाल्ले नाहीत तरी भोपळ्याची भाजी नियमित खाल्ल्याने तुम्हाला मेथीदाण्यांचाही दुहेरी फायदा मिळतो. तिसरे कारण, भोपळ्याच्या बिया. जेव्हा तुम्ही भोपळ्याची भाजी बनवता
तेव्हा त्याच्या बिया चुकूनही फेकू नका. भोपळ्याच्या बियांचे फायदे खूप आहेत, पण विशेषतः रक्तातील साखरेबद्दल बोलायचं झाल्यास भोपळ्याच्या बिया कोणत्याही स्वरूपात शरीरात गेल्या तरी त्या रक्तातील साखर कमी करतात. जे लोक आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश करतात त्यांची जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी खूप चांगल्या प्रकारे कमी होते. भोपळ्याच्या बिया इतक्या प्रभावी यासाठी आहेत कारण त्यात असे अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील साखर वाढू देत नाही. चौथे कारण हेल्दी फॅट्स आणि फायबर. भोपळ्याच्या बिया हे चांगल्या क्वालिटीच्या फॅटचा उत्तम स्रोत आहेत आणि हेल्दी फॅटचा गुणधर्मच रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचा असतो. याशिवाय यात फायबरही भरपूर असतं. हिरव्या भोपळ्याची सालं न काढता त्याची भाजी खाल्ली तर त्याचे फायदे 100 पटीने वाढतात. महत्त्वाची टीप: भोपळ्याची भाजी बनवताना वरून त्यात साखर किंवा गूळ टाकणं पूर्णपणे टाळा. भोपळा नैसर्गिकरित्याच गोड असतो, त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णाने साखर वरून घालणं चुकीचं आहे. नंबर 8 सुकामेवा, फळे, पीनट बटर आणि बिया. जेवणाच्या मधल्या वेळेत जेव्हा तुम्हाला काही खाण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही काय खाता? बहुतेक लोक बिस्किटे, शेव, चिवडा किंवा वेपर सारखे पदार्थ खातात किंवा थेट बाहेरून काहीतरी मागवतात. या छोट्या छोट्या चुकांमुळे मधुमेह पूर्णपणे नियंत्रणात येत नाही, पण अशा वेळी जर तुम्ही सुकामेवा, नट्स किंवा वेगवेगळ्या बिया खाल्ल्या तर तुमची भूकही भागेल आणि रक्तातील साखरही कमी होईल. मखाना हा रक्तातील साखर कमी करणारा सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. मधल्या वेळेत भूक लागली तर मखाण्याला थोडंसं शुद्ध तुपात भाजून खावे. फळे आणि सुक्या मेव्याचे कॉम्बिनेशन. जर तुम्ही 2 केळीसोबत थोडे काजू खाल्ले तर तुमचं पोटही भरेल आणि शुगरही वाढणार नाही. काजू हा हेल्दी फॅटचा खूप चांगला स्रोत आहे आणि हेल्दी फॅटचा गुणधर्मच रक्तातील साखर कमी करण्याचा असतो. त्यामुळे केळीमुळे जी थोडीफार साखर वाढणार असते ती काजू वाढू देत नाही. मित्रांनो, केवळ केळीच नाही तर तुम्ही खजूर आणि आंबा सुद्धा खाऊ शकता. लोकांमध्ये ही एक खूप मोठी गैरसमजूत आहे की फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी ती खाऊ नयेत. पण या नैसर्गिक साखरेसोबतच निसर्गाने फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, एन्झाईम आणि भरपूर फायबर दिला आहे. त्यामुळे जेव्हा आपण अख्खं फळ खातो तेव्हा शरीर ते सहज पचवतं आणि फायबरमुळे रक्तातील साखर एकदम संथ गतीने वाढते. अचानक शुगर ब्लास्ट होत नाही. खरं तर फळे ही मधुमेहासाठी हिलिंग फूड आहे. काजू आणि शेंगदाण्याची जादू. एका सफरचंदासोबत मूठभर शेंगदाणे किंवा सफरचंदाच्या स्लाइसवर पीनट बटर लावून खाऊ शकता. नट्स, पीनट बटर आणि वेगवेगळ्या बिया जसे की जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स आणि सब्जाच्या बिया रक्तातील साखर कमी करण्यात खूप मदत करतात. काही दिवस हा बदल करून बघा. तुमची रक्तातील साखर पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल. थोडक्यात सांगायचं तर नाश्त्याच्या वेळी किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यावर शेव, चिवडा, बिस्किटे खाण्याऐवजी फळं आणि सुकामेवा खा. नंबर 9 विशेष सप्लिमेंट अश्वगंधा. शरीरात ताकद वाढवायची असो, तणाव कमी करायचा असो, चांगली झोप घ्यायची असो किंवा रक्तातील साखर कमी करायची असो, अश्वगंधा सर्व गोष्टींसाठी फायदेशीर आहे. अश्वगंधाच्या सेवनाने शरीरात इन्शुलिनची निर्मिती वाढते आणि रक्तातील साखर लक्षणीयरित्या कमी होते. याचा वापर सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या वैद्यांचा सल्ला नक्की घेऊ शकता. नंबर 10 कोथिंबीर आणि सॅलड. आता बोलूया पुढच्या पदार्थाबद्दल ज्याच्याविषयी आपण आधीही थोडं बोललो आहोत, पण हा इतका फायदेशीर आहे की याला अजिबात दुर्लक्षित करता येणार नाही आणि तो म्हणजे सॅलड. जर तुम्ही फक्त एक सवय लावून घेतली की रोजचं जेवण सुरू करण्याआधी 1 प्लेट भरून सॅलड खाणं तर तुमची रक्तातील साखर खूप मोठ्या प्रमाणावर खाली येऊ शकते. यामागे 2 मुख्य कारणं आहेत. पहिले कारण कमी ग्लायसेमिक इंडेक्स. कच्च्या भाज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर शिजवलेल्या अन्नाच्या तुलनेत सर्वात कमी असतो, त्यामुळे शुगर वाढत नाही. दुसरे कारण फायबरची संरक्षण जाळी. जेव्हा आपण जेवणाआधी सॅलड खातो तेव्हा कच्च्या भाज्यांमधील फायबर आपल्या आतड्यांमध्ये एक प्रकारची संरक्षण जाळी तयार करतं. यामुळे सॅलड नंतर आपण जे काही जेवण जेवतो ते रक्तामध्ये एकदम हळूहळू शोषलं जातं. परिणामी रक्तातील साखर अचानक वाढत नाही आणि पोटही जास्त वेळ भरलेलं राहतं. मधुमेहामध्ये रुग्णांना सारखी भूक लागते, त्यामुळे आधी सॅलड खाणं खूप फायदेशीर ठरतं. जेवणामध्ये सॅलड कसं खावं? दुपारचे जेवण. दुपारच्या जेवणाआधी तुम्ही काकडी, कोबी यांसारख्या भाज्यांवर लिंबू, मीठ आणि काळी मिरी टाकून मस्त सॅलड बनवा. आधी 1 प्लेट भरून हे सॅलड खा आणि मगच तुमचं दुपारचं मुख्य जेवण घ्या. रात्रीचे जेवण.
रात्रीचे जेवण करण्याआधी कांद्याचे सॅलड आवर्जून खा. कच्च्या लाल कांद्यामध्ये विशिष्ट नैसर्गिक संयुगे असतात, जी अवघ्या काही तासातच रक्तातील साखर कमी करू शकतात. जेव्हा मधुमेह जेवणासोबत कांद्याचे सॅलड खातात, तेव्हा त्यांची जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी अत्यंत वेगाने खाली येते. म्हणून लक्षात ठेवा, रात्रीच्या जेवणासोबत कांद्याचे सॅलड आणि दुपारच्या जेवणाआधी मिक्स भाज्यांचं सॅलड नक्की खा. यामुळे तुमची रक्तातील साखर खूप लवकर नियंत्रणात येईल. नंबर 11, आदर्श दिनचर्या आणि डाएट प्लॅन. आता आपण ज्या पदार्थांबद्दल चर्चा केली आहे त्यांना एकत्र करून एक सोपा डाएट प्लॅन बनवूया. सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळा मिश्रित कारल्याचा रस किंवा रात्री भिजवलेले मेथी दाणे आणि त्याचे पाणी. सकाळचा नाश्ता भरपूर पालेभाज्या किंवा मोड आलेली कडधान्य घालून बनवलेला ओट्सचा दलिया. दुपारचे भोजन जेवणाच्या सुरुवातीला कच्च्या भाज्यांचे सॅलड, त्यानंतर राजमा, छोले किंवा डाळीसोबत नाचणी अथवा ज्वारीची मऊ भाकरी. भाजीसाठी भेंडी किंवा तांबड्या भोपळ्याची निवड करावी. सायंकाळची वेळ भूक लागल्यास एखादे हंगामी फळ आणि सोबत मुठभर सुकामेवा, काजू, शेंगदाणे. रात्रीचे भोजन जेवणासोबत कांद्याचे सॅलड, त्यानंतर हलकी तृणधान्याची खिचडी किंवा भाकरी भाजी. हा डाएट प्लॅन कोणताही खंड न पडता 30 ते 90 दिवस प्रामाणिकपणे पाळा. मधुमेह मुळापासून दूर करणे अजिबात कठीण नाही. केवळ आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवून सातत्य राखणे गरजेचे आहे. तुम्हाला ही आरोग्यदायी माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा, मित्रपरिवाराला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.